ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली असल्याचे दिसून येत आहे। यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आता काय निर्णय घेणार किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 27 जुलै रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती इथे शेतकरी भवन आणि उपहारगृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आणि त्यानंतर अजित पवार यांना बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक विषयावरती चर्चा केली। यावेळी सभापती अरुण तनपुरे यांच्या घरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती अरुण तनपुरे, कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे तसेच राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा एकत्रित मोठा फोटो घरामधील भिंतीवरती लावलेला पाहिला। त्यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या शेजारीच बसलेले होते। गप्पा मारता मारता भिंतीवरती लावलेल्या त्या फोटोकडे अजित पवार यांचं लक्ष गेलं। त्यावेळी ते म्हणाले की या फोटोमध्ये सुनील तटकरेंच्या ऐवजी प्राजक्त तनपुरे पाहिजे होते आणि यावेळी मोठा हशा होऊन अजित पवार यांनी एक प्रकारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची ऑफर दिली की काय असाच प्रश्न उपस्थितांच्या चेहऱ्यावरती दिसून आलाय।